पाण्याच्या आणि पावसाच्या बातम्या झाल्यानंतर आता दिघावासियांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने त्यांना दिलासा दिलेला आहे, कारण अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। अनधिकृत बांधकामं नियमित करायची असतील तर त्या संदर्भात 31 जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते आणि त्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक असताना सरकारने हा निर्णय घेतलाय। अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकार हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे। मात्र त्यामुळे आता दिघावासियांना दिलासा मिळतोय। हे प्रकरण काय आहे आपण पाहतोय। MIDCच्या जागेवरती नगरसेवक बिल्डरांकडून 90 इमारतींचं बांधकाम करण्यात आलं। इमारती बांधताना पालिकेची सिडकोची कुठलीही परवानगी घेतली गेली नाही। 90 अनधिकृत इमारतींपैकी 4 इमारती सिडकोच्या जागेवरती आहेत। 5 इमारतींच्या जमिनीच्या मालकीवरून पालिका सिडको MIDCत वाद आहे। अनधिकृत बांधकामांविरोधात सामाजिक कार्यकर्ते राजेश मिश्रा हे हायकोर्टात गेले। हायकोर्टातून अनधिकृत इमारतींवरती हतोडा चालवण्याचे आदेश देण्यात आले। तुर्तास 31 जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून पाडकामास स्थगिती झालेली आहे। मात्र राज्य सरकारने दिघावासियांना मोठा दिलासा दिलेला आहे। बांधकामांना संरक्षण मिळणार आहे।